ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. 6 वर्षांसाठी विद्यानिकेतन नावाच्या त्यावेळी वाटणाऱ्या कोंडवाड्यात पाऊल ठेवताना हा कोंडवाडा पुढे जगाचं संपूर्ण आभाळ आपल्यासाठी खुलं करून देणार आहे हे वाटलंच नव्हतं. पण या 6 वर्षांच्या अफलातून पॅकेजमध्ये इतकी प्रचंड ताकद होती की आज निकेतन नावाच्या विचारांची एक संपूर्ण तुकडीच या जगावर राज्य करायला तयार झाली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सारं नकळत त्या कोंडवाड्याकडून घेताना त्याची जाणीव आपल्याला समृद्धीसह काळजामध्ये असणं हे शिक्षण सुद्धा याच कोंडवाड्यानं अर्थात निकेतनानं दिलं. घेताना द्यायचंही असतं, म्हणजे घेतलेलं आणखी वाढत जातं. हा निसर्ग नियम. ऊर्जा देणाऱ्या सूर्याला ओंजळभर का होईना अर्घ्य द्यायचं असतं, ही आपली संस्कृती. त्यानं सूर्याला काय आणि किती मिळेल याचा विचार करण्यापेक्षा ते दिल्यानंतर मनाच्या गाभाऱ्यात कृतार्थ भावनेचा जो कवडसा झिरपत राहतो ना, ते जास्त आम्हाला महत्वाचं वाटतं. म्हणून तर घेता घेता एक ओंजळ निकेतनाच्या सूर्यासाठी. त्यासाठीच सुरू केलंय गिव्ह बॅक. इंटरनेट आणि फेसबुक सारख्या अत्याधुनिक व्हर्च्युअल साधनांचा उपयोग समाजकार्यासाठी किती चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विद्यानिकेतन गिव्ह बॅक फाउंडेशन. एक खूप चांगली कन्सेप्ट सप्टेंबर 2011 मध्ये समोर आली, ज्याला आपण म्हणतो गिव्ह बॅक किंवा ऋणनिर्देश. शाळेला पूर्वीचे दिवस पुन्हा प्राप्त करून द्यावेत यासाठी काहीतरी आपण करावं असा एक निर्णय घेण्यात आला आणि त्यामधून विद्यानिकेतन गिव्ह बॅक फाउंडेशनची निर्मिती झाली. ही परतफेड आहे का? मुळीच नाही. आईला 4 नवी लुगडी घेऊन दिल्यानं तिच्या ऋणातून मुक्त होता येतं का? मग निकेतनाला समृद्ध करणं आहे का? तसंही नाही. निकेतन समृद्धच आहे. जुनेऱ्यातल्या आईला नवीन वस्त्र दिल्यानं ती समृद्ध होईल असा विचार वेडेपणाचा असतो. आई जुन्या लुगड्यातली असो किंवा नव्यातली, ती समृद्धच असते. मग का आणि कशासाठी गिव्ह बॅक? विद्यानिकेतन हा आपला जिव्हाळ्याचा विषय. या शाळा म्हणजे स्वप्नवत शाळा ज्या म्हणतो आपण, तशा प्रकारचं इथलं वर्किंग होतं. 80-90च्या दशकात महाराष्ट्रात अतिशय प्रतिष्ठित आणि नामांकित समजल्या जाणाऱ्या विद्यानिकेतनांची गेल्या 10-15 वर्षामध्ये परिस्थिती विदारक बनली आहे. जे पूर्वी आपण स्वप्नवत शाळा म्हणत होतो त्या शाळेमध्ये पुरेसे विद्यार्थी सुद्धा येईनासे झाले आणि जी पूर्ण एनरोलमेंट होती ती सुद्धा होऊ शकत नव्हती. ही संस्थाच मोडकळीस येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. द्यायचं निकेतनाला आत जाणवतं ना. आज जे काही आपण जगतोय त्यामागे निकेतनाचा केवढा वाटा आहे. या देण्यातून निकेतनाची पुन्हा नव्यानं भरभराट होईल, सोनेरी काळ येईल अशा हेतूंपेक्षा ते देताना तिथल्या आपल्या लहान भावंडांच्या डोळ्यात नव्या जगाविषयीच्या पुन्हा जिवंत झालेल्या आशा बघताना मनाला जे समाधान मिळतं ना, ते आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. या साऱ्या उपक्रमांचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असलेला बदल. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये, इथल्या वातावरणामध्ये, शिक्षकांमध्ये अतिशय आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यांच्या परीक्षांमध्ये सुद्धा त्यांची प्रगती उत्तम रीतीने होत असल्याचे दिसून येते. सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे. गेल्या 1-2 वर्षामध्ये शासकीय विद्यानिकेतन धुळेच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून येतो. निकेतनानं आम्हाला स्वप्न दिली. आता स्वप्न देण्याची तिथली शक्ती यंत्रणेनं क्षीण केली असली तरी त्यासाठी यंत्रणेवरच दोषारोप करत राहण्यापेक्षा निदान तिथल्या भावी पिढीला 4 स्वप्न तर देऊयात. याच भावनेतून उदयास आली विद्यानिकेतन गिव्ह बॅक फाउंडेशन. विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटनेच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आपण अनेक वर्ष एकमेकांशी जोडले गेलो आहोत. ज्येष्ठ बांधवांच्या अनुभव संपन्न विचारातून नवी पिढी प्रेरित होते आहे. त्यातूनच गिव्ह बॅक सारखा ताकदीचा उपक्रम जन्माला येतो. याचं श्रेय अर्थातच निकेतनाला, गुरुजनांना आणि आमच्या सर्व ज्येष्ठ भावांना जातं.
आणि ह्या विद्यार्थ्यांनी कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता आपल्या बांधवांना ज्या आधीच्या काळी सुविधा उपलब्ध होत्या त्या उपलब्ध करून देण्यासाठी आता कंबर कसलेली आहे. मच्छरदाण्या उपलब्ध करून दिल्या, विद्यार्थ्यांना फार डास चावत होते. थंडीत अगदी योग्य वेळी त्यांना स्वेटर पुरवले गेले, त्यामुळे तेवढं त्यांचं संरक्षण झालेलं आहे. हे खेळाडू विद्यार्थ्यांना ड्रेस सुद्धा त्यांनी पुरवलेले आहेत. साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याला 200 पेजेस 10 वह्या यांनी देऊ केल्यात आणि त्याही मोठ्या साईजच्या. या 10 वह्यांमध्ये या विद्यार्थ्यांनी लेखन केलेलं आहे, यामुळे यांचं हस्ताक्षर सुधारलेलं आहे. वर्गात त्यांनी दिलेल्या कॅम्प्युटराइज व्हर्च्युअल क्लासरूममुळे आम्हाला खूपच फायदा झालेला आहे. 10 वेळा वाचून जो भाग आपल्याला लक्षात राहत नाही त्याची प्रत्यक्ष चित्ररूपातली माहिती पाहून विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच काहीतरी प्रभाव पडत आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक खोलीमध्ये चेस, त्याचप्रमाणे 2-3 खोल्या मिळून कॅरम, खेळाच्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येईल याकडे त्यांचं नेहमीच लक्ष आहे. त्यासाठी त्यांनी सॉक्स आणि बूटसुद्धा पुरवलेले आहेत. इथं कुठली तरी संस्था आहे असं लोकांच्याही लक्षात यायला लागले. एक आकर्षण निर्माण झालेले त्या शासकीय विद्यानिकेतनच्या नवीन पाठीमुळे आणि त्या प्रवेशद्वारामुळे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला विज्ञान प्रयोगशाळेचे साहित्य उपलब्ध करून दिले, त्यामुळे मुलांना विज्ञानाची भीती कमी झाली. गिव्ह बॅक आता व्यापक होत चाललंय. संकल्पनेला मूर्त रूप देऊन तिला आश्वासक आकार देणारा गिव्ह बॅकचा कणा प्रमोद गायकवाड. भोपाळच्या आभाळात तरंगतानाही पाऊस मात्र महाराष्ट्रात पाडणारा DRT नावाचा ढग. मोठमोठ्या जबाबदाऱ्यांची पदं सांभाळतानाही गिव्ह बॅकला अभेद्य रूप देणारे आदरणीय सुधाकर बोरसे आणि आदरणीय जीवन सोनवणे. गिव्ह बॅक आणि निकेतन यांच्यातील भक्कम दुवा बनलेले कनकसिंग पवार. गिव्ह बॅक नावाची संकल्पना उदयास आणण्यासाठी आपल्या अंगभूत चिकाटीसह सतत पाठपुरावा आणि मार्गदर्शन करत राहणारे नारायण रिंगणे. निकेतनाची काळजी करत जगभर फिरत राहणारा सिंदबाद श्रीकांत कुलांगे. आपल्या मालकीच्या शेतावर रोज एकदा तरी जाऊन यावं तसा निकेतनात मालकी हक्कानं जाऊन येणारा प्रमोद पाटील. तसेच डॉक्टर संजय पवार, अशोक दारके, शशांक म्हात्रे, दत्ता पाटील, रोहन कुमार बोरसे, निकेतनाच्या कुटुंबातला चुलत भाऊ, औरंगाबादचा सुशील दत्ता, असे कितीतरी कृतिशील टीम मेंबर. या सर्वांवर आदरणीय सोमनाथ दादा, कार्तिक दादा, त्रिभुवन साहेब, विजयकुमार ठुबे, कृष्णराव शेलार यासारख्या कृतिशील विचारवंतांचा, अभ्यासकांचा असलेला आशीर्वादाचा, मार्गदर्शनाचा वरदहस्त. यामुळेच गिव्ह बॅकची वाटचाल निश्चित ध्येयाकडे ठामपणे सुरू आहे. अनेक माजी विद्यार्थी या कार्यात मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. अनेक विद्यार्थी स्वतःला झोकून देत आहेत. त्यामुळे लवकरच विद्यानिकेतनला पूर्वीचे सोनेरी दिवस पुन्हा प्राप्त होतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. या शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात होतीच आणि प्रत्येकजण स्वतःशी विचार करतच असेल की यासाठी आपण काय करू शकतो. त्यातून जे सुचलं, सुरुवातीला अगदी वाटलं की विद्यानिकेतनाच्या गेटपासून आपण सुरुवात करावी. तिथून आपण सुरुवात केली आणि मागच्या 1.5 वर्षामध्ये अनेक उपक्रम आपण राबवलेत. प्राचार्य, रेक्टर, वॉर्डन ही कायमस्वरूपी पदे भरली जावीत यासाठी शासकीय स्तरावर कंटिन्युअस पाठपुरावा सुरू आहे. आपल्या कार्यबाहुल्यामुळे, आपल्या कामात प्रचंड व्यस्त असल्यामुळे काही लोकांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसेल किंवा त्यांच्यापर्यंत ही न्यूज गेली नसेल. म्हणून जे आतापर्यंत सहभागी झाले नाहीत त्या सर्वांना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की ऋणनिर्देश या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. आपल्या परीने जे काही शाळेला देता येईल, आता काहींना कॅश नाही देता येत, काहींना वस्तुरूपाने मदत नाही करता येत, तर ते शिकवायला येतात. आपल्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे ते खुलं करतात. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऋणनिर्देश किंवा गिव्ह बॅक या कन्सेप्टमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शाळेला पूर्वीचे वैभवाचे दिवस आणावेत. त्याकरता प्रत्येकाने मनापासून प्रयत्न करावेत असं मी सर्वांना आवाहन करतो. फाउंडेशनच्या या कार्यामध्ये आमच्या ज्येष्ठ बंधूंचा, आमच्या पाठीवरील शाबासकीचा हात ही आम्हा सर्वांसाठी अतिशय मोठी अशी जमेची बाजू आहे. हा प्रवाह विस्तारत जावा, ही संस्कृती रुजत जावी. एक ओंजळ अर्घ्यानं समुद्र संपत नसतो, पण सूर्य मात्र काही क्षण का होईना त्या ओंजळीतल्या पाण्यात येऊन राहतोच ना, तेवढंच खूप झालं. आता विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांनी जे इन्स्पायर केलेलं आहे त्यामधून मुलांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. मुलं अभ्यासाला अजून जोराने लागलेले आहेत.
आपल्या पाठीशी कोणीतरी आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. गिव्ह बॅकचा उपक्रम माजी विद्यार्थ्यांचा अतिशय स्तुत्य असा आहे. अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे माजी विद्यार्थ्यांचं मी आमचा 10वीचा वर्ग खूप ऋणी आहे. गिव्ह बॅक फाउंडेशनने जी आम्हाला मदत केली ती मदत आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं भविष्य घडवणारी आहे. त्यांच्यात एक जिद्द निर्माण झालेली आहे. मी शेवटी एकच सांगतो, आमच्या शासकीय विद्यानिकेतनमध्ये येऊन तर बघ, तुझ्या जीवनाची दशा बदलून योग्य दिशा नाही दिली तर सांग. कभी रेत के ऊंचे टीलों पे जाना, घरों दे बनाना, बना के मिटाना, वो मासूम चाहत की तस्वीर अपनी, वो ख्वाबों खिलौनों की जागीर अपनी, न दुनिया का गम था न रिश्तों के बंधन, बड़ी खूबसूरत थी वो जिंदगानी. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी.